तेलारा तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद अडगाव सर्कल मधील उमरशेवडी गावात नवीन शाळेचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून स्लॅबमध्ये सुद्धा मुरुम मिश्रित रेती वापरण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। शालेय इमारतीचा संपूर्ण स्लॅब हा मुरुम मिश्रित रेतीमध्ये झाला आहे। मुरुम रेती कणान रेती समजून वापरण्यात आल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत। इमारतीचा स्लॅब टाकणे चालू असताना ठेकेदार व जिल्हा परिषदेचे शासकीय उपअभियंता घटनास्थळी हजर नव्हते। केवळ मजुरांच्या निगराणीत या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे। शालेय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले तर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल पालकांच्या वतीने विचारण्यात येत आहे। या संदर्भात संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याशी विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात। त्यावरून ठेकेदार व संबंधित इंजिनियरची मुजोरी वाढली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संदर्भात वरिष्ठांनी विशेष लक्ष देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शालेय इमारतीचे बांधकाम व्यवस्थित करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी पालकांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन राठोड, तेल्हारा ग्रामीण। जिल्हा परिषद अडगाव सर्कल अंतर्गत उमरशेवडी या गावात जिल्हा परिषद शाळेचे 2 रूमचे बांधकाम चालू असून या ठिकाणी आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती या शासकीय सुट्टी असून सुद्धा या ठिकाणी स्लॅबचं काम हे चालू आहे। तत्पूर्वी या ठिकाणी उपअभियंता कुंशे साहेब यांची हजेरी पाहिजे, कारण स्लॅब हा बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचं आणि शेवटचं काम असून या ठिकाणी हजेरी पाहिजे, परंतु ते या ठिकाणी हजर नाही आहेत। आणि म्हणजे खूप दिवसानंतर या शाळेचं काम चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा आदिवासी भाग आहे आणि या ठिकाणी कामाची पाहणी करत असताना सामाजिक दृष्टिकोनातून निकृष्ट दर्जाचं रेती आणि गिट्टी ही निकृष्ट दर्जाची दिसत आहे। म्हणून जर भविष्यात शाळेचं काही अपघाती नुकसान निघालंच या संबंधित विभाग हा जबाबदार राहील आणि संबंधित कामाची चौकशी होऊन संबंधित लोकांवर कारवाई व्हावी ही विनंती।